रोल का? नमस्कार, मी सोहन जयस्वाल, सोलापूर वाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे। आणि आजच सोलापूर आणि माढा लोकसभासाठी सोलापूरचे राम सातपुते असतील किंवा माढ्याचे उमेदवार निंबाळकर असतील यांचा अर्ज आज भाजपच्या वतीने भरण्यात येणार आहे। त्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा हे सोलापुरात दाखल होणार आहेत। तत्पूर्वी आपण भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत। आता आपल्यासोबत आहेत पंढरपूरचे भाजपचे अनेक पदाधिकारी आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, तुम्ही पंढरपूरहून आहात, काय वाटतं तुम्हाला सध्या प्रचाराबाबत? आज सोलापूर आणि माढा महायुतीचे उमेदवार सोलापूरचे रामभाऊ सातपुते आणि माढ्याचे आदरणीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांचा आज या ठिकाणी अर्ज भरला जातोय। या दोन्ही मतदारसंघामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी तरुण हे मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेत। आज पंढरपूर आणि मंगळवेढ्यातून आदरणीय प्रशांत मालक परिचारक साहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो तरुणही आज या ठिकाणी या सोलापूरच्या रस्त्यावर उतरलेले आहे। हजारोच्या संख्येने इकडं सोलापूरमध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लोक येत आहेत। आता आपल्यासोबत माऊली आळंदकर आहेत, शेतकऱ्याचे नेते म्हणून तुमच्याकडे देखील पाहिलं जातं। शेतकऱ्यांच्या बाबत काय ध्येय धोरण असणार आहे भाजपचं? शेतकऱ्यांच्यासाठी कधीच कुठल्याही सरकारनं न केलेलं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं। स्वामीनाथन समितीच्या सर्व शिफारशी लागू करून शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचं काम आदरणीय देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेलं आहे। आणि शेतकरी प्रचंड मोदी साहेबांच्या कामावरती खुश आहे। जे केंद्र सरकारमधून 1 रुपया पाठवला तर पूर्वीच्या काळामध्ये 10 रुपये शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचत नव्हतं, परंतु एका क्लिकवर 72,000 कोटी 4 महिन्याला मोदी साहेब पाठवण्याचं काम करत आहेत। काय विश्वास वाटतो शेतकऱ्यांची मतं मिळतील बीजेपी? नक्कीच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणं, रस्ते करणं, हे शेतीमाल जास्त मोठ्या बाजारपेठेमध्ये लवकरात लवकर पोचावा यासाठी मोदी साहेबांचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे। आणि संपूर्ण भारत देशामधील रस्त्याचं जाळं विणल्यामुळं आज शेतकऱ्याचा माल कमी वेळेत मार्केटला जाऊन त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा भाव मिळत आहे। पंढरपूर मंगळ्याचे युवक नेते प्रणवजी परिचारक हे देखील आज आपल्यासोबत आहेत। मला काय सांगू शकाल, परिचारक समर्थक किती लोक सध्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले? आज भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रासप, रिपाई या सर्व महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामभाऊ सातपुते व माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार सन्मान्य रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब या दोघांचाही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संबंध सोलापूर जिल्ह्यातून, माढा मतदारसंघातून, फलटण, मान, खटाव या भागातून बहुसंख्येनं तरुणाई, शेतकरी बांधव, मोठ्या संख्येनं कामगार या ठिकाणी आज सोलापूरमध्ये आधी येत आहेत। आम्ही पंढरपूर, मंगळवेढा व माढा लोकसभा मतदारसंघाला जोडलेली 42 गावं, 50 गावं या सर्व भागातून आदरणीय आमदार प्रशांतरावजी परिचारक साहेब यांच्या नेतृत्वाखाली बहुसंख्येनं शेतकरी, युवक या ठिकाणी आलेत। मला निश्चितपणाने खात्री आहे दोन्ही लोकसभा मतदारसंघातून आम्हाला सगळ्यांना बहुसंख्येनं अपेक्षित अशा पद्धतीचा निकाल येत्या 4 जूनला मिळेल। प्रधानमंत्री मोदीजींवर विश्वास ठेवून, भारतीय जनता पार्टीच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवून सोलापूरचे मतदार असतील, माढा मतदारसंघातले मतदार असतील, बहुसंख्येनं कमळ या चिन्हासमोर भरभरून अशा पद्धतीनं आशीर्वाद देतील। हे दोन्ही उमेदवार लाखाच्या लीडने येतील अशा प्रकारचा मला एक तरुण सहकारी म्हणून या ठिकाणी विश्वास आहे। सोलापूरची लेख आणि माढ्यामध्ये आपला माणूस हे एल्गार केला जातोय राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून, कशा प्रकारे बघता या गोष्टी? सोलापूर लोकसभा मतदारसंघाने गेल्या 40 वर्षामध्ये सोलापूरची लेख देऊन बघितला, लेखी देऊन बघितली काय पद्धतीनं विकास याला 40 वर्षामध्ये झाला होता। मतदारांची असेल, या भागातल्या शेतकऱ्यांची असेल, कशा पद्धतीने दिशाभूल पाठीमागच्या सरकारमध्ये जे सत्तेवर प्रमुख म्हणून घटक म्हणून बसले होते त्यांच्या हातून कोणत्याही प्रकारच्या डिस्ट्रिक्ट योजना, MIDC असेल, उद्योग निर्मिती असेल, रोजगाराला चालना मिळण्यासाठी असेल, अशा पद्धतीचा कोणताही प्रयत्न पाठीमागच्या लोकांकडून झालेला नाही। त्यामुळे कोणताही असा, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, त्यामुळे इथं कोणताही स्थानिक आणि उपरा बाहेरचा असा कोणताही प्रचार
हा मीडियाच्या माध्यमातून होतोय, परंतु प्रत्यक्ष मतदारांच्या मनामध्ये लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भरभरून अशा पद्धतीनं मतदान करायचं। त्यामुळे या भागातले अडलेले प्रश्न मग पाण्याचे असतील, रेल्वेचे असतील, रोजगाराच्या संदर्भातले असतील, MIDCचे असतील, हे सर्व जर प्रश्न मार्गी लावायचे असतील तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार म्हणून लोकसभेत जाणं हेच मतदारांनी खूणगाठ बांधून ठरवलेलं आहे। त्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरभरून अशा पद्धतीचं आशीर्वाद या दोन्ही सोलापूर आणि माढा लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवाराला मिळेल अशा प्रकारचं मला अपेक्षा आहे किंवा खात्री आहे। स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक आणि सुशीलकुमार शिंदे यांचे घनिष्ठ संबंध होते, मैत्रीत्वाचं नातं होतं। एकीकडे आता युती धर्म पाळला जाईल का मैत्रीत्वाचं नातं टिकेल, कारण की काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे परिचारक हे आमच्यासोबत आहेत आणि ते आमचे काम करतील। निश्चितच आदरणीय शिंदे साहेबांचे असतील आणि परिचारक कुटुंबियाचे अतिशय घरोब्याचे संबंध गेल्या 40 वर्षामध्ये राहिलेले आहेत, परंतु ही निवडणूक मी आपल्याला म्हणलं की लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक लोकसभेची आहे किंवा देशाचा खासदार, देशाचा प्रधानमंत्री निवडण्याची ही वेळ आहे। त्यामुळं संबंध जरी असले तर त्याच्या पलीकडे जाऊन पक्ष पातळी विचार हे वेगळे असतात। आजपर्यंत ज्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने आजपर्यंतची मंडळी राजकारण करत गेली त्यावेळेलाही अशा पद्धतीचे अनेक प्रसंग स्वर्गीय मोठ्या मालकांवर पण आले होते, परंतु पक्ष निष्ठा या सगळ्या बाबतीत तंतोतंत ज्या पद्धतीने मोठ्या मालकाने आयुष्यामध्ये जपल्या तेच जपण्याचं काम आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग परिवार करतोय। निश्चितच शिंदे साहेबांचे आमचे जरी घरोब्याचे संबंध असले तरी पण ही निवडणूक देशाची निवडणूक म्हणून पक्षाबरोबर कायम राहून निष्ठा कायम ठेवून जी खऱ्या अर्थाने मोठ्या मालकांना आदरांजली देणं हीच आम्हा सर्व कार्यकर्त्यांचं काम आहे। त्यामुळे मला खात्री आहे की सर्वच पांडुरंग परिवारातल्या सहकाऱ्यांनी दोन्ही महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने कणखरपणे उभे राहूयात आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भागातल्या योजना, रस्ते, विकास हे करण्यासाठी प्रधानमंत्री मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळेजण मिळून महायुतीच्या उमेदवाराला आम्ही विजयी करणार आहोत। अंदाजे सोलापूर आणि माढ्यामधून किती लीड मिळेल काय सांगू शकाल? निश्चितच आज अर्ज भरला जातोय, त्यामुळे जे काय आपल्याला वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून सध्या वातावरणाच्या बाबतीत बोललं जाते, मला खात्री आहे की आजचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमचे प्रेरणास्त्रोत सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार या दोघांच्याही नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक होत आहेत। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, हे तिघांचं जे सरकार आहे हे सर्वसामान्यांचं हित जोपासणारं सरकार आहे। त्यामुळे मला खात्री आहे कमीत कमी 1.5 ते 2 लाख मतांनी सोलापूरचा उमेदवार असेल किंवा माढ्याचा असेल, किती जरी विरोधकांनी केलं, आज कुठले प्रवेश होत आहेत, कुठल्या उमेदवारी घेतल्या जात आहेत, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन मतदारांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि मोदीजींचं जे केलेलं काम आहे त्या कामाची पोचपावती म्हणून मतदानरूपी लोक आशीर्वाद देतील असा मला विश्वास आहे। धन्यवाद सर, तुम्ही सगळ्यांनी तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल। एकंदरीतच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंढरपूर शहरातून अनेक भाजप समर्थकांनी सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत। जय श्रीरामचा नारा दिला जातोय आणि विजय देखील निश्चित असल्याचं बोललं जात आहे। तर पाहूया काय होतं सर। कॅमेरामॅन रोहित जाधव सोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर। जय जय श्रीराम।